नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर 2-3 दिवसापासून पावसाने पुन्हा म्हणजे धमाकेदार अशी एंट्री घेतली आणि खूप पाऊस, तेवढीच हवा, म्हणजे मुसळधार असा पाऊस सुरू आहे. आणि निष्ठा सकाळी शाळेत जात होती, तर म्हणून मी शाळेत जाताना तिला इथे उभी राहते, बघते. तर तिचा जन्मच असा पावसामध्येच खूप पाऊस होता तिच्या जन्माच्या वेळेलासुद्धा. आणि तिची जी तिथीप्रमाणे जर बघायला गेलं ना, तर तिचा द्वादशीचा जन्म आहे. म्हणजे आषाढी एकादशी होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तिचा जन्म झाला होता. तेव्हापासून प्रत्येक वाढदिवसाला ना इतका पाऊस असतो ना, तर त्याच्यामुळे सगळी जी वाढदिवसाची मॅनेजमेंट आहे ना, ती बऱ्यापैकी खराब होते त्याच्यामध्ये. पण काय करणार, असं जे आहे ते आहे. पण वातावरण खूप मस्त असतं, अगदी थंडगार असं छान वातावरण असतं. आणि स्वामींनी ना माझ्याकडून हे वस्त्र आजच घालून घेतलं. मला माहीत नाही, कारण कदाचित मलाही असं वाटतं की काय माहिती मला आषाढीची पूजा मिळेल, नाही मिळेल. कारण हे जे महिन्याचं जे मासिक पाळीचं असतं ना, तर ते तुम्हाला माहिती की आता कसं चक्र असतं. तर त्याच्यामुळे माहीत नाही, अचानक म्हणजे मला असं वाटायला लागलं की स्वामींना हे वस्त्र घालावे, नेसवावे. आणि इतके सुंदर दिसतात बघा स्वामी, अगदी वारकरी संप्रदायातले तुकाराम महाराजच दिसत आहेत अगदी एकदम. आणि खूपच छान वाटत होतं. म्हणजे ममताताईला खूप 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 धन्यवाद की खरंच इतके सुंदर वस्त्र ती आपल्या स्वामींसाठी पाठवते. आणि स्वामींकडे अगदी बघतच राहावं असं वाटत होतं. तर आता आपली शनिवारीच आहे मोठी आषाढी एकादशी. तर आजपासूनच स्वामींनी हे रूप धारण केलं आहे. काल बुधवार होता, पांडुरंगाचा वार होता आणि स्वामींना बघा हे वस्त्र किती सुंदर दिसतात. तर आता ना जेवण करताना स्वयंपाकघरामध्ये इथे समोरच मी हे अन्नपूर्णा देवीचं छान असं त्या ताईंनी पाठवलं होतं ना, तर ते लावलं आहे. आणि मग नकळत ना इथे जो श्लोक आहे तो माझ्याकडून वाचला जातो सारखा. आणि खूप भारी वाटतं, खूप चांगलं वाटतं की म्हणजे बघा, चांगल्या गोष्टी जर आपल्या नेहमी समोर असतील तर त्यांचा नेहमी आपल्यावरती काही ना काही फरक पडत असतो, असर होत असतो. म्हणून नेहमी म्हटलं जातं की चांगलं बघा, चांगलं वाचा, चांगलं ऐका. तर खरंच म्हणजे ती गोष्ट अगदी खरी आहे. तर आज दुपारी मी जेवणाला आहे ना छान झुणका केला होता आणि झुणक्यासोबत सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन जे असतं ते म्हणजे की भाकरी. तर झुणका भाकरी केली आणि आजची पूजा बघा किती सुंदर आणि छान वाटते. तर दुपारी थोडा आराम केला. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी मग कामांना सुरुवात केली. कोणीही येवो, आपल्या घरात आपल्या घरातले येवो किंवा बाहेरचं कोणी येवो, पण तरी मला असं वाटतं की जेव्हा कोणी आपल्या घरात येतं ना, त्यांना असं छान प्रसन्न आणि नीटनेटकंपणा असा वाटला पाहिजे. तर म्हणून रोजचंच जे आहे ते नको, असं काहीतरी वेगळं आपल्या घरी फंक्शन असेल तर तेव्हा थोड्या नवीन एक्स्ट्रा गोष्टी असतात तर त्या ठेवायच्या. तर हे जे टेबल कवर आहे ना, म्हणजे टेबल रनर आहे, तर हे मी 1-2 एक्स्ट्रा ठेवते की म्हणजे कधी सणांच्या वेळेला किंवा आपल्या घरात कोणी येणार असेल किंवा काही फंक्शन असेल तर तेव्हा मी हे घालते. तर थोडं आपल्याला पण काहीतरी नवीनपणा वाटतो, फ्रेशपणा वाटतो. त्यानंतर इथलं थोडं हलकं झाडून घेतलं, कारण काही धूळ वगैरे बसते, केस वगैरे पडलेले असतात. तर ते सगळं हलकं थोडंसं असं क्लिनिंग करून घेतलं. आणि सोबतच सगळ्यांचे बड्डेचे विशेषचे फोनसुद्धा चालू होते. तर ते सुद्धा फोन अटेंड करायचं काम चालू होतं. आणि सगळ्यात पहिला नंबर जो येण्याचा लावला तो म्हणजे आईंनी, म्हणजे माझ्या सासूबाईंनी. कारण पाऊस होता ना खूप, तर त्याच्यामुळे त्या पण लवकर आल्या. तर त्यांना मस्त मग गरमागरम चहा घेत आमचं काही ना काही बोलणं चालू होतं. आणि दुसरं म्हणजे माझी मेन तयारी होती ती म्हणजे की डेकोरेशनची. कारण ह्यावेळेला डेकोरेशनची माणसंच नव्हते आले. म्हणजे ऋतिक नव्हता, मावशी नव्हती, पप्पा नव्हते लवकर आले. तर त्यामुळे जे काय करायचं ते आम्हालाच करायचं होतं. तर इथे मस्त टी व्हीला कालचा जो व्हिडिओ गेला बड्डेचा म्हणजे गिफ्टचा, तर तो लावला होता. आईंना बघायचा होता आणि तो बघता बघता आमचे सगळे कामं चालू होते. निष्ठासुद्धा मस्त मदत करत होती मला. तर खरंच ह्या व्हिडिओला तुम्ही म्हणजे इतका सुंदर प्रतिसाद दिला आहे, इतक्या छान छान कमेंट्स केल्या आहेत, इतके आशीर्वाद दिलेत की काय सांगू. की अगदी मनाच्या तळापासून मी म्हणेन की तुम्हाला सगळ्यांना खूप 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 धन्यवाद. निष्ठाकडून सुद्धा धन्यवाद. ती कसं आहे ना, ती खूप म्हणतात ना, ती काय इंट्रोवर्ड आहे. म्हणजे तिला
पहिल्यापासूनच तिला असं ना बोलायला आवडत नाही. व्हिडिओमध्ये सुद्धा ती कधीच तुम्ही बघत असाल कधीच बोलत नाही. पण असं नाही आहे की तिला ते फील होत नाही किंवा तिला ते वाटत नाही. ती नेहमी म्हणते की थँक्यू वगैरे सगळं असं, म्हणजे जे आहे ते सगळं ती वागते, चांगलं सगळं करते. पण तिला असं समोर येऊन बोलायला आवडत नाही तेवढं. आणि माझ्याच काय, तुमच्या मुलांच्या बाबतीत पण असं असेल. कारण काय असतं बघा, मुलं शाळेत जातात, क्लासला जातात, तर हे जे सगळं व्हिडिओमध्ये वगैरे दाखवलं जातं, शो केलं जातं, तर कधी-कधी मुलांना त्या बाबतीत दुसरे मुलं कधी बोलतात किंवा त्यांना आवडत नाही. म्हणजे मुलांना कसं आहे ना, आजकाल प्रायव्हेसी जास्त आवडते. त्यांना सगळं असं ओपन आवडत नाही. तर म्हणून आणि मी पण त्यांचा रिस्पेक्ट करते, की मला ज्या गोष्टी म्हणून दाखवायला वाटतात किंवा ज्या इन्फॉर्मेटिव्ह वेमध्ये असतात त्याच म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. अगदी सगळ्याच पर्सनल गोष्टी शेअर करत नाही. तर म्हणून मला तुम्हाला पण एक सांगणं आहे, की जर तुम्ही खरंच ब्लॉगिंग करत असाल, तर अशा बऱ्याचशा गोष्टी घरातल्या असतात, की मुलांच्या बाबतीत किंवा काय, की त्या तुम्ही खरंच शेअर करू नका. कारण आपल्याला जरी ते कम्फर्टेबल वाटत असेल, तरी कदाचित कधी-कधी मुलांना त्याचे वेगळे साईड इफेक्ट्स भोगावे लागू शकतात. तर म्हणून व्लॉगिंग करताना किंवा व्हिडिओज करताना ह्या सगळ्या गोष्टींचा नक्की म्हणजे विचार करत चला. तर मी ना छान असं बघा, हे ब्लॅक फुगे फुगवून घेतले, गोल्डन फुगे फुगवून घेतले. आज तिची जी थीम आहे ती ब्लॅक कलरची होती. तर म्हणून मग हे फुगे आणले होते आणि सिम्पलच केलं. तुम्हाला मगाशी जी पट्टी दाखवली ना, तशी पट्टी मिळते. त्याच्यामध्ये फुगे अडकवत जायचे. आणि अशा प्रकारच्या मग बघा माळा तयार होतात. आणि सिंगल सिंगल फुगे आपण लावायला जरी गेलो ना, तरी ते व्यवस्थित लागत नाहीत, सारखे उडत राहतात. म्हणून असे ते बांधून म्हणजे असे व्यवस्थित त्याच्यामध्ये छान बसतात. तर अशी माझी पण तयारी झालेली आहे. आणि आमचं डेकोरेशन बघा, ह्यावेळेला असं साधं डेकोरेशन केलं आहे, कारण आम्ही दोघींनीच मिळून केलं आहे. ह्यावेळी ऋतिक नव्हता, मावशी नव्हती, पप्पा नाही आलेत. मधला दिवस आहे, त्याच्यामुळे कसे सगळे कामावरून वगैरे येऊन मग येतात, त्यामुळे उशीर होतो. तर असो, जसं असेल तसं. आणि आई पण आल्यात बघा, आई खूप दिवसांनी आल्यात. आई काय म्हणाल, कशा आहात? एकदम छान. तुम्हाला काय सांगायचं आहे का आपल्या यूट्यूब फॅमिलीला? यूट्यूब फॅमिलीला एवढंच सांगायचं आहे की व्यवस्थित बाबा सगळे पाणी पावसाची व्यवस्थित राहा. तर एक फोन आला मध्ये, म्हणून थोडंसं मी स्टॉप केलं. आई बोला. त्यांना बोलली ना मी आता एकदम काय बोलायचं, काय सगळे सांगू? मस्त राहा, मस्त खुश राहा, राहा, खुश छान राहा, राहा. छान राहा. सगळ्या यूट्यूबवाल्यांना छान. तर आता सगळे येत आहेत हळूहळू. आणि मी आज काय बनवलं नव्हतं, आज मी बिर्याणी ऑर्डर केली आहे बाहेरून. तर आता बिर्याणीवालासुद्धा येतो आहे. अंबरनाथवरून मी ती बिर्याणी मागवते आणि त्यांची टेस्ट खूप छान असते, तर म्हणून तिथूनच मागवते. तर आता एक एक सगळे एक एक गोष्टी करायला गेलेत. कोण केक आणतं आहे, कोण समोसे आणतं आहे, कोण काय आणतं आहे. आणि आता 8 वाजायला आले. 7 वाजायचा टायमिंग दिलेला सगळ्यांना, पण आता 8 वाजले तरी कोणाचा पत्ता नाही आहे. तर नेहमी असंच होतं. तर असं आम्ही रेडी राहिलो आहे, की आलं की लगेच सुरू करायचं. निष्ठाची पण तयारी झाली आहे आणि डेकोरेशन असं साधंसुधं बनवलेलं आहे. तर डेकोरेशन साधंच आहे, सिंपल आहे, एकदम छान आहे. बघून तर चला आता सगळे तुम्हाला येतील आवडलं ना. तर तुम्ही सांगा. आता सगळे येतील तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांशी भेट करून देते. चला. तर केक पण तिने तिच्या चॉईसनेच सांगितला होता आणि मस्त आहे. म्हणजे आपली जी चॉईस असते त्यात फरक पडतो. मुलांच्या चॉईसमध्ये एज वाईज बऱ्याच गोष्टींनी फरक पडतो. तर तिने अशा प्रकारचा केक मागवला होता आणि छान बनवला होता केक. याचा फ्लेवर पण खूप मस्त होता, वेगळाच. तर सगळ्यांनी नंतर ते औक्षण करून घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं जे असतं की वाढदिवसाच्या दिवशी, ते म्हणजे की औक्षण करणं. तर हे केक वगैरे कटिंग करणं हे तर असतंच. म्हणजे ते एक मज्जासाठी किंवा आनंद घेण्यासाठी ठीक आहे. पण आपल्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत, तर त्यासुद्धा आपण करायलाच हव्या. तर ह्या ज्या चिल्ल्या-पिल्ल्या आहेत ना, ह्यांचं पण चालू असतं बघा. निर्वी तिथे बसली होती आणि तिचं म्हणणं होतं, की माझा पण बड्डे, मला पण तुम्ही ओवाळा, मला पण सगळं करा. तर म्हणून आम्ही आणि दृष्टीचं वेगळंच, दृष्टीचं मी जे करते ते तिला करायचं होतं. तर असं सगळं ह्यांची मजा असते. पण त्याच्यामध्ये एक म्हणतात ना, की वेगळाच आनंद असतो, एक वेगळीच धमाल असते. तर तिला पण म्हणजे निष्ठाला पण करत होते ते सगळं, तिला पण मी करत होते. तर मुलांचं असंच असतं बघा, की मुलं
प्रत्येक एजमध्ये मुलांचा एक स्वभाव आहे ना, तर तो बदलत असतो. आणि आता हे जे त्यांचे वर्ष आहेत, म्हणजे निष्ठाचं जे 13 वर्षापासून 18 वर्षाचे होईपर्यंत मुलांना ना एक त्यांची वेगळी ओळख तयार करायची असते किंवा त्यांचा एक वेगळा फेज चालू असतो आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना वेळेला सपोर्ट करणं, वेळेला थोडंसं ओरडणं, वेळेला समजून घेणं, त्यांचं ऐकणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक पिढी ही वेगवेगळी असते. प्रत्येक पिढीचं वागणं वेगवेगळं असतं. जसं आहोत तसंच जर आपण प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून आपण अपेक्षा केली ना, तर तसं होत नाही आणि मग त्याच्यामुळे आपली कधी-कधी चिडचिड होते. पण म्हणून चिडचिड न करता त्यांनासुद्धा समजून घेणं, त्यांचं बोलणं ऐकणं, त्यांच्याशी संवाद करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपलीच मुलं आहेत, तर आपल्या मुलांना आपल्यापेक्षा चांगलं कोण समजू शकतं? म्हणून कधी-कधी ना म्हणतात ना, की त्या वयामध्ये जाऊन आपण त्या गोष्टी समजून घेतल्या To पाहिजेत. you, happy birthday to you, happy birthday, happy happy birthday. कचरा कोणी केलाय मामाने? आई तू पण बरो काढून मार. बरो मला बरं हा. हा, त्याला हात नाही लावायचा. थोडा थोडा बरवा, थोडा थोडा बरवा, बरवा सगळ्यांनी बरवा. नुसती देणार नाही. पप्पांना बरव थोडं. हे बघू दे मला. अरे वा, अरे निर्वी पण भारी आहे, एक नंबर. हा, मला तर ते पण आवडलं. हे बघ, दाखव दाखव, दृष्टी दाखव. दोघांचा कलर. हा बाबू, बघू काय काय. अरे वा. तर मग बड्डे झाला आणि त्यानंतर आमचं सगळं इथे मग जेवण वाढण्याची घाई सुरू होती. तर मी आज ना ह्यावेळेला काहीच बनवलं नव्हतं. मी सगळं मागवलं होतं. बिर्याणी बाहेरून मागवली होती आणि इथे बिर्याणीसोबत जे रायता देतात ना, तर ते मी त्याची तयारी करत होती. कारण खरंच एकट्याला सगळं मॅनेज होत नाही आणि बाकीचे सुद्धा सगळेच बिझी असतात. आता सगळे कामाला जातात, कामाला जाऊन येतात. घरातलं सगळ्यांचं काही ना काही असतं. त्याच्यामुळे आपण म्हणजे कोणाकडूनच अपेक्षा न करता आपल्याला जसं काही बेस्ट करता येईल, आपल्याला कसं मॅनेज करता येईल, तर ह्याचा विचार करून मी बिर्याणी ना बाहेरून ऑर्डर केली होती आणि छान आहे ती बिर्याणी. अंबरनाथवरून मी मागवते. आता बऱ्याच वेळा आम्ही मागवली आहे. तर त्याच्याकडे व्हेज, नॉनव्हेज दोन्ही असतात आणि खूप मस्त असते बिर्याणी. त्याचा नंबर पाहिजे असेल तुम्हाला तर मी नक्की देईन. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि सगळ्यांचं असं जेवण खाणं चालू होतं. सगळे एकत्र जेव्हा असे येतात, एकत्र छान गप्पा होतात. फक्त खाणंच महत्त्वाचं नसतं, तर एकमेकांसोबत संवाद, एकमेकांसोबत गप्पा. कारण इतर वेळी तर आता इतके सगळे बिझी झालेत, की फक्त फोनवरच मोस्ट ऑफ बोलणं होतं. तर त्याच्यामुळे असे काही जेव्हा फंक्शन्स होतात ना, तर त्या निमित्ताने का होईना सगळी फॅमिली एकत्र येते आणि छान थोड्याफार हलक्या-फुलक्या अशा गप्पा होतात. मुलांनासुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुलं त्याच्यामध्ये मिक्स होतात. मुलांना सवय थोडीफार होते, की सगळे एकत्र आल्यानंतर कसं असलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. तर फायनली
सगळं शांत झालेलं आहे. इतकी गडबड होती ना, म्हणजे दृष्टी आता शांत झाली आहे, पण निर्वी खूप 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 गडबड, म्हणजे एक सेकंड पण शांत बसत नाही. तर असो, पण मुलं असली तरच मजा येते. मोठे असतील तर काय फक्त एकदम आरामात शांतमध्येच सगळं चालतं. पण मुलं असतात म्हणूनच बड्डेजला आणि स्पेशली मुलं पाहिजेत तरच छान वाटतं. तर आजचा बड्डे खूप छान झाला, मस्त झाला आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान विशेष दिल्या, खूप छान आशीर्वाद दिले. इतक्या साऱ्या कमेंट्स कालच्या व्हिडिओला होत्या आणि खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं. मला ऐकून खूप बरं वाटलं वाचून आणि सगळ्यांच्या जेवढ्या जमेल तेवढ्या सगळ्यांच्या कमेंट्सला मी रिप्लाय करायचा नक्की प्रयत्न करेन. ज्यांना नाही रिप्लाय आलेत त्यांनी प्लीज राग मानू नका. सगळ्यांना खूप 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 धन्यवाद त्याच्यासाठी. तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम असंच नेहमी पाठीशी असू द्या. आणि असा आजचा व्हिडिओ होता, आजचा बड्डे निश्चित झाला. तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मावशी नव्हती कारण मावशीला तिच्या सासूला बरं नाही आहे, त्यामुळे ती तिथे आहे. ऋतिक पण नाही आहे, ऋतिक पण बाहेर कामाला गेला. म्हणजे बरेचसे लोक मिसिंग आहेत जे रेग्युलर असतात, पण जे आहेत, जे आले त्यांच्यासोबत आहे तो क्षण छान एन्जॉय करायचा. तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, हाईप नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.